वय 5 ते 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना बाल राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, पण ही गोष्ट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना माहीत नाही. तर बघा, बाल राष्ट्रीय पुरस्कार म्हणजेच काय हे आधी समजून घेणे फार गरजेचे आहे. तर विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा आपल्या लेकरांनी काही विशेषणीय उल्लेखनीय कार्य केले असेल तर त्या लेकरांना किंवा त्या विद्यार्थ्यांना बाल राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळतो. याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये काहीतरी विशेष गुण असेल, जसे की काही कला असेल, त्याचबरोबर त्यांनी कोणाची काही मदत केली असेल, कोणाचा जीव वाचवला असेल, किंवा तो बाकीच्यांपेक्षा खूप चांगल्या प्रकारे हुशार आहे, तो क्रीडा क्षेत्रामध्ये चांगला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना, अशा लेकरांना बाल राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. तर याचे जे फॉर्म आहे हे चालू झालेले आहे आणि याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 31 जुलै 2026. तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल किंवा शहरी भागातील विद्यार्थी असेल आणि त्यांनी जर काही बाकीच्यांपेक्षा वेगळं कार्य केलं असेल तर नक्कीच यामध्ये तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. ज्या लेकरांना दरवर्षी बाल राष्ट्रीय पुरस्कार मिळतो तर त्यांनी त्याचे फॉर्म भरलेले असतात. तर तसे अनेक कार्य आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा केलेले आहे, पण आपल्या लोकांना हेच माहित नाही का कोणत्या कार्याचा उल्लेख कोणत्या ठिकाणी केला पाहिजे. तर हे आपल्याला ज्या दिवशी समजलं तर त्या दिवशी निश्चित तौरनं आपल्या लेकरांना एक नाही, दोन नाही, तर खूप सारे पुरस्कार मिळतील. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किंवा जास्तीत जास्त पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे. आणि जर तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच इन्स्पायर शिक्षण समूहामध्ये संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला योग्य तो आणि अधिकृत जी माहिती आहे, मार्गदर्शन आहे, ते देण्याचा प्रयत्न करू. आपल्या विद्यार्थ्यांची जी श्रेणी आहे किंवा आपली जी गुणवत्ता आहे ही फक्त गावापुरती, तालुक्यापुरती, जिल्ह्यापुरती, राज्यापुरती मर्यादित न ठेवता आपल्याला ती देश पातळीपर्यंत न्यायची आहे. तर शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले असेल किंवा गावागावामध्ये, तालुक्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले असेल तर त्यांनी हा फॉर्म भरायलाच पाहिजे. बाल राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वच विद्यार्थ्यांना मिळत नाही, काही तुरळक विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश केला जातो, त्यांची निवड केली जाते. म्हणून जर खरोखरच त्या प्रकारे आपल्या लेकरांनी कार्य केले असेल, आपल्या लेकरांमध्ये ती गुणवत्ता असेल, आपल्या लेकरांमध्ये ती क्रीडा क्षमता असेल तर तुम्ही तो फॉर्म भरलाच पाहिजे. गावाचे तर नाव होईलच, आपल्या विद्यार्थ्याचे पण नाव होईल, तालुक्याचे नाव पण होईल, जिल्ह्याचे पण नाव होईल. तुम्हाला अजून जर काही अधिकृत माहिती पाहिजे असेल, तुमचं इन्स्पायर शिक्षण समूहामध्ये येणे शक्य होत नसेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करून अधिकृत ती माहिती विचारू शकता. धन्यवाद.